तुम्ही बसले आगमनात रूपात तुम्ही महानगरपालिका समोर बसले, काय ती राग तुम्हाला महानगरपालिकेवर? आमची महापालिकेकडून आम्हाला अशी अपेक्षा की आम्ही 15 वर्ष झाले लगातार आम्ही काम करतो। आता जी 2024 मध्ये टेंडर प्रक्रिया झालेले ते टेंडर भरलेलं आहे, त्यांनी रिकॉल न करता ते भरलेले टेंडर आहे ओपन करून ताबडतोब आम्हाला 11 महिन्याची मुदत वाढ देण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट असं आहे की आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब ते म्हणतात की शासनाचा नियम असा आहे की महिला बचत गटाला पुढे न्यावा, की जे काही आपण सगळे मग महिला बचत गटाला सक्षम करावं। आणि आपली महापालिका अशी म्हणते की महिला बचत गटाला डावलून हे काम दुसऱ्याला देण्यात यावं, कारण महिला बचत गट 4% काम करतात, आमच्याकडून त्यांना काहीच भेटत नाही आणि आम्ही त्यांना देऊ शकत नाही। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं की आम्हाला मोठ्या मोठ्या ठेकेदाराला पाहिजे। आम्ही 2009 पासून काम करतो, हे आमचं काम जे आहे ते आमचं काम जशाच तसंच पाहिजे। जर आमचं काम जसं तसं ठेवलं नाही तर आम्ही इथून उठणार नाहीत। आम्हाला काही वेळ आली तर यांच्यासमोर आम्ही आत्मदहन करू, पण इथून जागेवर उठणार नाहीत। आम्ही कमिशनर साहेबाला ही नम्र विनंती, आम्हाला येऊन आमची जी टेंडर भरलेली ती पटकन आम्हाला ताबडतोब 11 महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी, ही आम्हाला ही नम्र विनंती। याच्या पुढे आम्हाला काहीच बोलायचं नाही। आपलं नाव आणि आपल्या सोबत कोण कोण आहे त्यांचं नाव? माझं नाव जयश्री अशोक रगडे, वैशाली महिला बचत गट, आणि माझे सहकारी इमल शजोळ, चंद्रकला मगळे, लता बनकर, आशा जाधव, लीला गंगवणे, पंचशीला मस्के, जाधवबाई आणि सुशीला वाघबाई। आमची प्रशासनाला ही मागणी आहे की आम्ही 13 महिला बचत गट शिडको हाडको विभाग परिसर 2009 पासून साफसफाईचे काम करत आहे। आमच्याकडे एका बचत गटाकडे 24 मजूर आहेत, तर त्यांच्या पगारावर आम्ही 4% मानधनावर काम करत आहे 2009 पासून ते आतापर्यंत। तर आतापर्यंत काम चांगलं चालू होतं, पण माग 2023-24 मध्ये त्यांनी 2दा टेंडर प्रक्रिया केली, ती भरून सुद्धा 2 वेळेस आम्ही टेंडर भरले असून आणि 2-2, 3-3 लाख रुपये डिपॉझिट ठेवले, आणि तेवढे ठेवून सुद्धा त्यांनी आमची निविदा खोलून आम्हाला काही काम दिलं नाही। कारण का आम्ही काम टेंडर भरून सुद्धा आम्हाला काम दिलं नाही। त्यांचं असं आहे, त्यांच्या मनात घनकचरा प्रमुख विभाग नवीन विजय पाटील आले, त्यांच्या मनात असं आहे की एकाच ठेकेदाराला काम द्यायचं संपूर्ण शिडको हाडकोचं, आणि आम्हाला बचत गटाला काढून टाकायचं। मागास महिला बचत गट आहे। महाराष्ट्र सरकार सांगते का महिलांना काम देऊ, आणि इथं महानगरपालिका तुम्हाला पाठी घेतात, म्हणजे काय महाराष्ट्र सरकारला काय सांगायचं तुम्हाला, मुख्यमंत्रीला काय सांगायचं? मुख्यमंत्री साहेबाला एवढं सांगायचं, जसं लाडक्या बहिणीवर त्यांनी दिले, त्यांना सवलत दिली लाडक्या बहिणीला पेन्शन योजना चालू करून, तशी आम्हाला मी बचत गटाच्या लाडक्या बहिणीला त्यांनी आम्हाला कायमचं काम द्यावं महापालिकेचं, आणि आम्हाला थोडी टक्केवारी वाढून द्यावा, एवढंच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाला। आम्हाला विनंती हात जोडून की आम्हाला बचत गटालाच काम द्यावे। माझं नाव विमल प्रकाश शेजवळ, तक्षशील महिला बचत गट, आंबेडकर नगर।